तर तुम्हाला पण लक्षात आलं असेल की आजकाल बाईकचे प्राइस फार फास्ट वाढत आहेत. एक काळ होता जेव्हा 150 सीसीची बाईक तुम्हाला अंडर 1 लाख मिळायची, पण तीच बाईक आता अराउंड 1.5 लाखाचा मार्क त्यांनी क्रॉस केला आहे. सो कॉलेज स्टुडंट्स, ऑफिस जाणारी मिडल क्लास लोक आणि बाईक एन्थुझियास्ट जे आता जस्ट बाईकिंगमध्ये घुसणार आहेत, त्यांच्यासाठी बाईक चूज करणं एक फार जास्त अवघड काम झालं आहे. त्यामुळेच मी एक परफेक्ट लिस्ट केली आहे, ज्यात अंडर 2 लाख जे पण बेस्ट बाईक आहे ते आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्या बाईक्स काही क्रायटेरिया बघून चूज केल्या आहेत. त्यातले फर्स्ट क्रायटेरिया आहे की कुठलीही बाईक अंडर 150 सीसी नसणार आहे, म्हणजे पॉवर मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. सेकंडली ऍटलीस्ट सिंगल चॅनल एबीएस असला पाहिजे, म्हणजे सेफ्टीची गॅरंटी आहे. आणि लास्टली इझी ऑन पॉकेट्स, म्हणजेच अफोर्डेबल प्राइसिंग आणि मस्त मायलेज असणारी. सो लेट्स स्टार्ट विथ बजाज पल्सर NS 200. NS सीरीज थोडी जुनी झाली आहे, पण तरी अजूनही त्याचं इंजिन एक जेम आहे. NS ने तुम्हाला 199 सीसीचं एक लिक्विड कूल इंजिन येतं, 24 bhp आणि 80 Nm टॉर्क. हिच्यामुळे तुम्ही अराउंड 36 km मायलेज एक्सपेक्ट करू शकता. आय नो 200 सीसीच्या मानाने फार थोडं कमी मायलेज आहे, बट तुम्ही ही गाडी हायवेवर जर नेली तर तुम्हाला ह्याच्या एवढी मस्त गाडी कुठली वाटणार नाहीये. आणि जर तुम्ही NS ची प्राइसिंग बघितली तर चालू होती 1,70,000 ला आणि मॅक्स आउट होती अराउंड 1,90,000 ला. NS मध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट मिळतात, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली असं काही स्पेसिफिक डिफरन्स नाहीये. म्हणजे तुम्ही बघायला गेला तर फर्स्ट व्हेरियंट मध्ये तुम्हाला फक्त सिंगल चॅनल एबीएस मिळतो, सेकंड व्हेरियंट मध्ये तुम्हाला डुअल चॅनल एबीएस मिळतो, आणि जर थर्ड व्हेरियंट बघितलं तर तुम्हाला जस्ट एक ब्लूटूथचं ॲड ऑन होतं. सो माझ्यामध्ये तुम्ही जर सेकंड व्हेरियंट घेतलं तर ते मोर दॅन इनफ असणार आहे, ज्यात तुम्हाला सगळे इलेक्ट्रॉनिक्स मिळतात, जे सगळे नेसेसरी इलेक्ट्रॉनिक्स असणार आहे सगळे मिळणार आहेत तुम्हाला. आणि प्लस बजाजची सर्व्हिस पण फार अफोर्डेबल आहे. पल्सर ही गाडी मी स्पेसिफिकली त्या लोकांना सजेस्ट करीन ज्यांना असं रॉ पॉवरची मजा पाहिजे, कारण हिच्यामध्ये ते सेम इंजिन तुम्हाला मिळतं, तुम्हाला KTM ड्यूक 200 किंवा KTM RC 200 मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ती रॉ पॉवरचा फील असं खूप जास्त मिळणार आणि तुम्हाला पॉवरचं कमी कधी असं मिळणार नाही. असा नेक्स्ट आहे बजाज पल्सर N160. ही बजाज कडून येणारी एक खूप कॅपेबल आणि लाईट वेट स्ट्रीट फायटर बाईक आहे. N160 मध्ये तुम्हाला 164 सीसीचं एक एअर कूल्ड इंजिन येतं विथ 15.7 bhp आणि 40 Nm टॉर्क. ही गाडी प्रॉपर सिटी राईड्स आणि ओकेजनल हायवे टुरिंग साठी एक नंबर गाडी आहे. N160 मध्ये तुम्ही अराउंड 40 kmph मायलेज एक्सपेक्ट करू शकता. जे स्टुडंट्स और जे दररोज ऑफिसला जातात त्यासाठी खूप चांगलं मायलेज आहे. N160 मध्ये पण सेम NS सारखं अराउंड तुम्हाला 3 व्हेरियंट मिळतात, ज्यामध्ये सेम प्रपोजन मध्ये तुम्हाला फर्स्ट व्हेरियंट मध्ये सिंगल चॅनल एबीएस मिळतो, सेकंड व्हेरियंट मध्ये ड्युअल चॅनल एबीएस मिळतो, आणि थर्ड व्हेरियंट मध्ये जस्ट ॲज अन ॲड ऑन तुम्हाला ब्लूटूथचं ॲड ऑन फीचर मिळतं. ज्यामध्ये मी पण ह्यात पण सेमच प्रिफर करीन की तुम्ही ड्युअल चॅनल एबीएस बरोबर जावं, कारण ते इलेक्ट्रॉनिकली ते फार हेल्पफुल फीचर आहे. N160 ची प्राइस अराउंड चालू होती 1,50,000 ला आणि ते मॅक्स आउट करते 1,70,000 ला ऑन रोड पुणेला. आणि हा 160च्या मानाने ही प्राइस थोडी जास्त आहे, बट ते फीचर तुम्हाला जे प्रोव्हाइड करते गाडी ती एक नंबर फीचर आहेत, जसं की ड्युअल चॅनल एबीएस. हे आत्ताच्या ह्याला खूप नेसेसरी फीचर आहेत, कारण त्या प्राइस पॉइंटला हे फीचर मिळणं खूपच अवघड आहे. आणि माझ्या मते N160 ही स्पेसिफिकली बिगिनरसाठी फार मस्त बाईक आहे, कारण इट कॅन बी द वन बाईक विच कॅन बी अ फर्स्ट बाईक. कारण स्पेशली या गाडीची पॉवरफुल लिनियंटली येते, सो ही कंट्रोल करायला फार सोपी आहे कम्पेअर्ड टू बाकीच्या 200 सीसीच्या बाईक्स. लेट्स मूव्ह टू थर्ड बाईक, जी आहे यामाहाची MT-15 वर्जन 2. ह्या बाईक मध्ये तुम्हाला 155 सीसीचं लिक्विड कूल इंजिन येतं विथ 18 bhp आणि 40 Nm टॉर्क. ही बाईक स्पेशली स्टुडंटसाठी वन ऑफ दी बेस्ट बाईक आहे. आणि हा MT थोडी ओव्हर बजेट जाईल, पण ती त्या प्राइस पॉइंटला फार वर्थ आहे, कारण त्यात जी पॉवर तुम्हाला फील ऍज अ बिगिनर, त्या पॉवर जो फील ही तुम्हाला ती सेम ॲज R15 आहे, कारण ह्यात सेम R15 चं इंजिन येतं, तेवढं स्पोर्टी आणि तेवढं पॉवरफुल वाटतं तुम्हाला. हिची प्राइस स्टार्ट होती अराउंड 2,05,000 पासून आणि मॅक्स आउट होती अराउंड 2,11,000 ला. बट MT-15 मध्ये तुम्हाला जबरदस्त 51 kmph मायलेज मिळतं, जे ह्या लिस्ट मध्ये सगळ्यात हायएस्ट आहे. ही गाडी स्पेसिफिकली 3 व्हेरियंट्स मध्ये येते, बट आय विल सजेस्ट की गो फॉर बेस्ट व्हेरियंट, कारण तुम्हाला 3 व्हेरियंट मध्ये सिग्निफिकंटली काही डिफरन्स मिळत नाही. इट जस्ट तुम्ही एक्स्ट्रा पे करताय फक्त नवीन पेंट जॉब साठी. प्लस लाईट वेट बाईक असल्यामुळे ही तुम्हाला कॉलेज कम्युट्स और डेली कम्युट साठी एक नंबर बाईक आहे with so much less maintenance. Now let's move towards our fourth bike, which is TVS Apache RTR 200 4V. हा, हे नाव खूपच मोठं आहे, मला पण माहिती आहे, बट काय करू शकतो आपण. हिच्यामध्ये तुम्हाला 197 सीसीचं एक ऑइल कूल इंजिन येतं विथ 20 bhp आणि 18 Nm टॉर्क. आणि अपाचे मध्ये एकच व्हेरियंट आहे, सो विथ नो कन्फ्युजन त्याची प्राइस आहे 1,77,000 ऑन रोड पुणे. हिच्यात तुम्ही अराउंड 38 kmph मायलेज एक्सपेक्ट करू शकता, जे 200 सीसीच्या मानाने थोडं कमी आहे, पण एवढं पण नाही की तुम्ही सर्वाइव्ह नाही करू शकणार. ही गाडी सिटीमध्ये चालवायला एकदम मस्त गाडी आहे बिकॉज ऑफ इट ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी अशी आहे ज्यात तुम्ही सिटी ट्रॅफिक मध्ये विदाउट ऍक्सेलरेटर, ओनली विथ क्लच अँड ओनली इंजिन पॉवर अराउंड 25 kmph पर्यंत गाडी घेऊ शकता, जे खूप असं इझी फीचर आहे तुम्हाला ट्रॅफिक मध्ये चालवायला गाडी. बट देर आर सम कॉन्स ऑफ दिस बाईक. जर आपण फर्स्ट कॉनकडे वळलं तर ते आहे, जर तुम्ही एक नॉर्मल कम्युटर वरनं अपाचेवर जर तुम्ही शिफ्ट होणार असाल तर तुम्हाला टर्निंग रेडियस थोडं कमी वाटेल ऍज कम्पेअर्ड टू कम्युटर. आणि जर तुमचं हायवे कम्युट फार जास्त असेल तर तुम्हाला ह्या गाडीमध्ये
एक पॉइंटला 6th गिअरची कमी पण फील होईल. आणि थर्डली टीव्हीएस आफ्टरच्या सर्व्हिसवर बदनाम आहे. मी सगळ्या जागेवरचं बोलत नाहीये, पण मी जेवढं मॅक्सिमम ओनर्सला विचारलंय तिथल्या मॅक्सिमम लोकांचं हेच म्हणणं आहे की फार बिलो ॲव्हरेज और ठीकठाक सर्व्हिस आहे. 5th नंबरवर आहे रॉयल एनफिल्डची हंटर 350. हंटर 350 एक रेट्रो मॉडर्निझमचं मिक्सअप आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्हाला एक रॉयल एनफिल्ड घ्यायची असेल आणि तुमचं बजेट जास्त नाही, अंडर 2 लाखच आहे, तर ही एकच गाडी आहे तुमच्याकडे ऑप्शन मध्ये, ज्यामुळे तुम्हाला ते सेम इंजिन मिळतं जे बुलेट, क्लासिक आणि मीटरमध्ये मिळतं. मीटरमध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट मिळतात, ज्यातलं पहिलं आहे रेट्रो फॅक्टरी, सेकंड आहे मेट्रो रॅपर आणि थर्ड आहे मेट्रो रेवल. हे सगळ्यांची प्राइस अराउंड चालू होती 1,18,000 पासून आणि मॅक्स आउट 2,10,000 पर्यंत. हिच्यामध्ये तुम्हाला एक 349 सिरीज एअर कूल्ड इंजिन येतं विथ 20 bhp आणि 27 Nm टॉर्क. हा, हे खरं आहे की रॉयल एनफिल्डचा टॉर्क फार जास्त असतो, त्यामुळे तुम्हाला ती इनिशियलची फील फार जास्त चांगली मिळणार आहे. हंटर मध्ये तुम्ही अराउंड 35 km मायलेज एक्सपेक्ट करू शकता, जे इतर कुठल्याही आरी एवढंच आहे. प्लस ही गाडी इतर कुठल्याही रॉयल एनफिल्ड पेक्षा हलकी असल्यामुळे ही तुम्हाला सिटी राईड्स आणि ओकेजनल लॉंग ड्युरेशनसाठी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. आणि ही एकमेव रॉयल एनफिल्ड असणार आहे जी तुम्हाला अंडर 2 लाख मिळू शकते. प्लस तुम्हाला जर रॉयल एनफिल्डचं थंब आवडत असेल तर ही बाईक नक्कीच तुमच्यासाठी आहे. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड 6th बाईक ऑफ द लिस्ट, विच इज एक्सपल्स 200 4V. एक्सपल्स ही ऍडव्हेंचर लव्हरसाठी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. ह्यामध्ये तुम्हाला 199 सीरीज एक ऑइल कूल इंजिन येतं, 18 bhp पॉवर आणि 70 Nm टॉर्क. हा, ही पॉवर ऐकायला कमी वाटेल, पण बिगिनर ऍडव्हेंचरसाठी हे मोर देन इनफ आहे. एक्सप्रेस मध्ये 2 व्हेरियंट येतात, एक आहे स्टँडर्ड व्हेरियंट आणि दुसरा आहे प्रो व्हेरियंट. मी प्रो व्हेरियंट स्ट्रिक्टली एक्सपिरियन्स रायडर्स आणि ऑफ रोड रायडरसाठी सजेस्ट करेन, कारण प्रो व्हेरियंटची हाईट बिगिनर रायडरसाठी मॅनेज करणं फार मोठं टास्क आहे. एक्सपल्सची प्राइस अराउंड 1.8 लाखला चालू होती आणि मॅक्स आउट होती 1.98 लाखला. हिच्यामुळे तुम्ही अराउंड 40 km मध्ये एक्सपेक्ट करू शकता. बट जर तुम्ही वेट करू शकणार असाल तर थोडा वेट करून जस्ट शोकेस केलेली एक्सपर्ट स्टुडंट घ्या, कारण त्यात त्यांनी फार सिग्निफिकंट चेंजेस केले आहेत, ज्यावरती मी लवकर एक शॉर्ट अपलोड करणार आहे. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द लास्ट बाईक ऑफ अवर लिस्ट, विच इज होंडा हॉर्नेट 2.0. जर तुम्ही फक्त होंडाचे फॅन आहात तर ही वन ऑफ द बेस्ट ऑप्शन असणार आहे तुमच्यासाठी. ह्यामध्ये 184 सीरीज एक एअर कूल्ड इंजिन येतं विथ 17 bhp आणि 16 Nm टॉर्क. हॉर्नेट मध्ये तुम्ही अराउंड 40 km मध्ये एक्सपेक्ट करू शकता. प्लस ही फक्त एकच व्हेरियंट येतं, त्याची तुम्हाला कॉस्ट पडती अराउंड 1,77,000. हॉर्नेट लाईट वेट येट स्टायलिश आहे आणि प्रीमियम होंडाचा एक्सपिरियन्स करायचा असेल तर होंडा हॉर्नेट हा एक बेटर फिट आहे. तर ही होती अंडर 2 लाखच्या बेस्ट बाईकची लिस्ट. आणि जर मला विचारलं तर यामाहाची MT-15 आणि बजाजची पल्सर N160 बिगिनर्ससाठी एक नंबर बाईक आहे. आणि सेकंडली टुरिंगसाठी हंटर आणि NS200 हा एक मस्त ऑप्शन आहे. आणि ऍडव्हेंचर राईडसाठी एक्सप्रेस 200 हा एक मस्ट ट्राय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा नक्की विसरू नका. स्टे ट्यून आणि राईड सेफ.